चला इथे होते मॅचला सुरुवात. वरने टीम कडून आपण सलामीसाठी माझा मनोज आणि त्याच्या बरोबर माझा संदेशला पाहतोय. संदेश आणि त्याच्या बरोबर माझा मनोज. आपण बॅटिंगसाठी मात्र रवाना झालेत, बॅटिंगसाठी तयार आहेत. वरने टीम करून तिकडे गोलंदाजी ट्रॅक हो माझा आपण लक्की मार्कवडी टीम करून बॉलने ट्रॅक हो माझा लक्कीला पाहतोय. लक्की तयार होते, फिल्डिंग सेट केली जाते आणि इथं मॅच लावते सुरुवात. पहिल्या ओव्हर लावते सुरुवात, पहिल्या मॅच लावते इथे सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक हो माझा लक्की लक्की मॅचला झाली इथे सुरुवात. पहिला बॉल लक्की, पहिला बॉल अपील अपील आणि अपील उचलून धरले. पहिला धक्का मिळत असताना वरण्या टीमला पहिला चेंडू लक्कीचा आणि त्यावर मिळालेले पहिला झटका वरण्या टीमला. वेगवान गोल बॉल पाहायला मिळाला लक्कीचा. गोल्डा स्पॉट वरती पण चेंडू खाली राहिला. चांगली गोलंदाजी लक्कीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. संदेशला मध्ये इथे परतावं लागतंय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश. गणेश गेलाय बॅटर. पहिला झटका मिळत असताना वरण्या टीमला संदेशच्या स्वरूपात पहिला चेंडू मात्र लक्कीचा पाहायला मिळाला आणि त्यावर मात्र एक झटका देत असताना वरण्या टीमला चांगली विकेट मात्र संदेशला इथं परतलंय. संदेश परतलंय आणि मात्र गणेश मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. लक्की टू गणेश. दुसरा चेंडू मध्ये लक्कीचा. चेंडू वेगवान चेंडू पुन्हा एकदा धावची होते सांगता. कुठली धाव मात्र इथे धाव फलकावरती नाहीये. 2 चेंडूचा झाला इथे केले समाप्त. 2 चेंडू मात्र लक्कीचे पाहिले. नियंत्रित गोलंदाजी होते, टप्प्यावरती गोलंदाजी होते. कुठली धाव मात्र इथं खर्च करत नाही लक्की हा गोलंदाज. दुसरा चेंडू तिसरा चेंडू मध्ये सज्ज असेल. तिसरा चेंडू बीट ऑन मध्ये भिरकावून जाईल. क्षेत्ररक्षण नाही, चेंडू फरार होईल. येतोय हा चौकार. नो, फुल चेंडू मध्ये स्पीड असेल. हा चेंडू वरती मात्र चौकार पाहायला मिळाला. 2 बॉलचं झाले तर खेळ समाप्त. 5 धाव मध्ये धाव फलकावरती लागलेत. फ्री टच असेल. उघडा डोले पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्रीट. 2 चेंडू झाली समाप्ती आणि 5 धाव मध्ये धाव फलकावरती लागलेत वरण्या टीमच्या. आतापर्यंत मागचे 2 चेंडू बघितले ना तर नियंत्रित गोलंदाजी होते लक्की याची आणि तेव्हा मात्र गणेशने भिरकावलेला हा चौकार. 5 धावा धाव फलकावरती लागलेत. धावांचा मात्र श्रीगणेश झाले. 5 धाव धाव फलकावरती लागलेत वरण्या टीमच्या. फ्री बॉल यावर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. हा चेंडू चांगली फिल्डिंग मात्र दर्जेदार झाली, नाही तर हा चौकार असता. एकने संघाची धावसंख्या पुढे सरसावल 6 अंकावरती. हा चेंडू कॉलर कार्पेट लेवलने केलाय. 1 धाव पूर्ण. 4 चेंडूचं झालं की खेळ समाप्त आणि 7 धावा मात्र लागले धावफलकावरती. चौकार ओळखता आतापर्यंत चांगली मात्र गोलंदाजी लक्कीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 7 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वा बॉल गुडलेन स्पॉट वरती चेंडू मध्ये पिकअप होते. निर्धावचे होते सांगता. 5 बॉलचा झाली तर केले समाप्त.
7 धावा दाबलकावरती लागल्यात वरने टीमच्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नो बॉल पुन्हा वारंवार मध्ये लक्की कडून या ओव्हरचा मात्र दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरचा मात्र दुसरा नो बॉल पाहायला मिळतोय लक्कीच्या माध्यमातून. 8 धावा दाबलकावरती लागल्यात. 5 चेंडूचा चाल खेळ समाप्त. आठ धावा लागल्यात दाबलकावरती. या वरीलला मात्र उर्वरित एक चेंडू शिल्लक असेल आणि मोठा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न असेल वरण्या फलंदाजांचा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र तू मी झालंय आणि विकेटचं होतं पतन. रनआउटच्या स्वरूपात मात्र मनोजला देखील परतावं लागतंय. धाव झाली असती परंतु कॉलिंग चुकीची झाली. एका ओव्हरच्या झाले काही समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 ही धावसंख्या मात्र धाव जाऊन पोहोचले वरण्या टीमची. हा दुसरा झटका मिळत असताना 8 धावा मात्र दाबलकावरती लागलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रभाकर जो सलामीसाठी गेला होता मनोज आणि संदेश ही जोडीमध्ये परतले. जे सलामीसाठी फलंदाज गेले होते त्यांना मात्र परतीचा रस्ता करावा लागलाय. न्यू बॅटर मध्ये आतमध्ये दाखल झालाय प्रभाकर गेले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा दाबलकावरती लागल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅको मात्र दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी नामदेव होते. वैयक्तिक पहिल्या संघाकडून मात्र दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी नामदेवला पाहतोय. सातत्याने नामदेवकडून चांगली गोलंदाजी चांगला खेळ कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता परत पहिला चेंडू निर्धाव होते सांगता. कुठल्याही प्रकारचं उत्तर मात्र फलंदाजाकडे नव्हतं. निर्धाव होती सांगता. 8 धावा दाबलकावरती लागलेत. दुसरा चेंडू. हा पटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करते. शेट मिस होते. उचलणार फेकी करणार तत्पुरती एक धाव होती. ते पूर्ण विकेटची संधी मात्र इथे निर्माण झाली होती. झेल पकडायचं होतं क्षेत्ररक्षकाला. नऊ धावा दाबलकावरती लागलेत. चेंडू बराच काल हवेत होता. तिसरा चेंडू बॅटच्या राडार मध्ये चेंडू आहे परंतु येतोय हा षटकार. या विनिंगचा पहिला षटकार येतोय प्रभाकरच्या बॅट मधनं. इथे धावांना गती निर्माण होते. आतापर्यंत धावा जाऊन पोहोचल्या त्या 15 अंकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. बॅटच्या राडार मध्ये चेंडू होता. दुसरा चेंडू पस्लिप मध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक हाय. एकने संघाची धावसंख्या पुढे सरसावरती 16 अंकावरती. 16 धावा धावफलकावरती लागलेत. 4 चेंडूचा झाला इथे खेळ समाप्त. प्रभाकर आणि त्याच्या बरोबर आपण गणेशला पाहतोय. चांगली साधेगिरी मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये होते. धावा येतात वरण्या टीम कडून. ही मात्र जमेची बाजू असेल कारण सलामीची जोडी परतले. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. फिल्डिंग होते. चांगली दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. एकने संघाची धावसंख्या पुढे सरसावाल 17 अंकावरती. चांगली बिल्डिंग दर्जेदार बिल्डिंग पाहायला मिळेल मार्कवडी टीम करून. या ओव्हरीतला लास्ट चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या पॉलादूरमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथं ओव्हरची होते समाप्ती. दुसऱ्या ओव्हरची होते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल वरण्या या टीमची 18 अंकावरती. अठरा धावा दाबालकावरती लागलेत.
संदीप येतोय. तिसऱ्या वरसाठी मात्र संदीपला पाहतोय. संदीप आलाय. न्यू गोलंदाज. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गणेश मादन. गणेश टू संदीप. गणेश टू संदीप. पहिला चेंडू संदीपचा. हा चेंडू बिमर चेंडू. वाईट. नो सॉरी. 19 धावा धावफलकावरती लागलेत. फ्रीड असेल. कदाचित चेंडू निसाटला असावा. पंच आमच्याकडे असता व्हाईटचा इशारा करतात. एकने संघाची धावसंख्या पुढे सरसावल 20 अंकावरती. दिशाहीन गोलंदाजी होत असताना मात्र संदीप कडून वाहतोय. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय. छत्रशाही उचलणार. तत्पुरती एक धाव होते पूर्ण. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरा बॉल. धावचे होते सांगता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गुडलेस स्पॉटवरती माझे चेंडू पिकअप घेतले. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विस्ता होते. निर्धावचे होते सांगता. डॉट बॉल. बॅक टू बॅट दोन डॉट बॉल येतात संदीपच्या माध्यमातून. आता मात्र संदीपचा कमबॅक पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू बघितलं तर पहिला नो नंतर व्हाईट दिशाहीन गोलंदाजी होत होती. आता हे 3 चेंडू मात्र नियंत्रित आणि टप्प्यावरती गोलंदाजी होते. हा चेंडू कॉल्वरेट चप्पी जीवन आहेत. उचलणार. चेंडूवरती पोहोचणार. तत्पुरती एक धाव. चार बॉलची झाली ते समाप्ती. 4 बॉलची झाली ते समाप्ती. कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला संदीपचा. कट केले चेंडू. 5 बॉलची झाली समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 23 अंकावरती. कुठेतरी वाटलं होतं की संदीप षटक हे महाग ठरेल, परंतु चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लास्ट बॉल एवरचा असेल. हा चेंडू पुन्हा त्याच दिशेने जातोय. शतकशाही मिस्टविल होते. बॅकअप भेटतोय. तत्पुरती 2 धावा. तिसरीचा केला जातोय प्रयत्न. वरचे होते ते समाप्ती. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावल 25 अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संदीपच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यात मात्र यश आलं नाही, पण गोलंदाजी नियंत्रित झाली. कारण पहिला नो चेंडू, त्याच्यानंतर व्हाईट आणि त्याच्यानंतर मात्र संदीपची चांगली आणि टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकमध्ये यश येतोय. यशला आमंत्रित केलेत कर्णधाराने. यश गोलंदाजी ट्रॅकमध्ये 25 धावा धावफलकावरती लागलेत. वरने टीमला ही हाणामारीची षटक असेल. जास्तीत जास्त धावा मात्र ह्या ओव्हरमध्ये कुठून काढाव्या लागतील. लक्ष ठेवायचे मार्केवर टीम समोर. आता परत 25 धावा लागल्यात. पहिला चेंडू मध्ये जातोय. हिट मारतोय. चेंडू फरार होतोय. सत्तावीस धावा धावफलकावरती.
27 धावा लागलेत. आतापर्यंत किती धावा कुठून काढते 180 मी देखील पाहायचे. दुसरा चेंडू कव्हर मध्ये चेंडू जाते शकतात, पाटला करते, उचलणार, पैकी करणार, तत्पुती एक धाव. यशला वादोय 2 चेंडू मात्र पेस केलेत, 3 धावा खर्च केलेत. तिसरा पुलटा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय हार, दर्जेदार षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या मध्ये पुढे सरसावल 36 अंकावरती, 34 अंकावरती. 34 धावा धावलकरती लागलेत. पुलटा चेंडू होता, समाचार घेतला फलंदाजाने. हा चेंडू एकने पुढे सरसावल, सिंगल इथं होते कंप्लीट. 35 धावा धावलकरती लागलेत. चार चेंडूचा झाला इथे खेळ समाप्त. प्रभाकरचा हा फटका, चेंडू जाते सीमा पार, हा येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने 41 ते धावसंख्येवर जाऊन पोहोचले. संबंधित मात्र धावसंख्या बघितली, उर्वरित एक चेंडू शिल्लक असेल आणि 41 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात वरने टीमच्या. हा फटका एक कंप्लेट, दुसरीचा केला जातो प्रयत्न आणि एकने संघाची धावसंख्या 42 धावांवर जाऊन पोहोचले. 43 धावांचं लक्ष मात्र मार्कआउट टीमसाठी ठेवलंय. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना मात्र 42 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. 43 धावांचं लक्ष मात्र वरने टीमने मार्कआउट टीम समोर ठेवलंय. 24 बॉल 43 असं मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहेत मालवडी विपक्ष बडवल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती कॅबिन टॉससाठी यायचे. मालवाडी विपक्ष बडवल या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचे. 43 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना वरने टीमने मात्र 43 धावांचं लक्ष समोर ठेवले मार्केट टीम समोर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना 2-2 धावांची पेनल्टी असेल वरने टीमला आणि त्याबरोबर मार्कवडी टीमला सुद्धा 2-2 धावांची पेनल्टी असेल. वरने टीमचा 12 प्लेअर नाहीये आणि मार्कवडी टीमचा ड्रेसिंग कोड नाहीये. त्रेचाळीस धावांचं लक्ष समोर आहे. 24 बॉल 43.
या बडवल संघाचा कर्णधार या नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहेत मार्केवाडी पक्ष मत बडवल या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहणार आहोत. तर वरने टीम फिल्डिंग सेट करून घ्या. ऑलरेडी इथं मध्ये सामने नव्हते उशीर, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. 43 धावांचं लक्ष समोर आहे. बॅटिंगसाठी मला मालवण टीम मधून रवाना झाली आहे. संदीप त्याच्याबरोबर आपण जीवनला वाहतोय. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. पहिल्या षटकामध्ये मयूर येतात. गोलंदाजी ट्रॅक मध्ये मयूर येते. मारुती धुले साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आपणास विनंती आहे की मंचावरून स्थानापन्न व्हायचे. कल्पेश माले आमचे मित्र हे देखील इथे दाखल झालेत. दुसऱ्या विनिंगला येते तो सुरुवात. बॅटिंगसाठी मात्र तयार आहेत. संदीप त्याच्याबरोबर जीवनला वाहतोय. 43 धावांचं मात्र लक्ष समोर आहे. 24 बॉल 43 असं माझं समीकरण आहे. गोलंदाजी ट्रॅक मात्र वरने टीम कडून येतोय तो गोलंदाज मयूर. मयूर मग गोलंदाजी ट्रॅकवर तयार होते. चोवीस बॉल 43 पहिल्या ओव्हरला येत होती सुरुवात म्हणून मयूर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू मिसफीड होते. चेंडू फरार होतोय. येतोय पहिला चेंडू म्हणतो चौकार. श्री गणेशात झालाय चौकार आणि संदीपच्या बॅट मधून आपल्याला पाहतोय पहिला चौकार. 4 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती कव्हर षटकामध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना येतोय संदीपच्या बॅट मधनं चौकार. 43 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्या चेंडू होतो चौकार येतोय आणि 4 मत धावफलकावरती लागतात मार्केवाडी या टीमच्या. 4 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. चौकाराने होते ती सुरुवात. दुसरा चेंडू ऑन ऑफ मध्ये चेंडू जातोय. हा येतोय दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मध्ये संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 8 धावा लागल्या धावफलकावरती. 8 धावा मध्ये धावफलकावरती लागलेत. 43 धावांचा पाठलाग करत असताना बॅक टू बॅक मध्ये संदीपच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाले. तिरपूला उद्ध्वस्त करतोय गोलंदाज. गोलंदाजचा कमबॅक पाहायला मिळाला. संदीपला मात्र परततोय. संदीपला मात्र परत मध्ये यश आले मोर्या गोलंदाजाला. यॉर्कर चेंडू दर्जाचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर मात्र मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आठ धावांची माती खेळी करत असताना मात्र संदीप इथं परततोय. 3 चेंडू 8 धावांचं योगदान देताना मात्र संदीपला इथं परतावं लागतंय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळी फलंदाज फॉर्म मध्ये असतो, ज्यावेळी फलंदाजच्या बॅटला बॉल कनेक्ट होत असतात, त्यावेळी यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागतो आणि मयूरने देखील हेच केले. चांगला बॉल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मयूरच्या माध्यमातून हाताळला गेला.
त्यावर मिळालेला हा संदीपच्या स्वरूपामध्ये पहिला झटका मार्कवडी या टीमला. दुसरा बॉल, चेंडू परार होतोय, शत्रक्षा पाठला करतोय. हा येतोय पहिला चौकार विशालच्या बॅटमधनं. 15 धावा धापलकोवरती लागलेत. ऑलिंडर आणि आयोजन सतीश टोमरे यांच्या ठिकाणी आगमन झाले. सतीश या, आपण दुखापत आहेत. 12 धावा धापलकोवरती लागलेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पाचवा चेंडू फुल टॉस चेंडू, शतरक्ष आहे. 13 धावा धावलकर दिलेल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. चेंडू बराच काल हवेचा शतरक्ष होते, परंतु झेल सुटला जातोय. ज्या विशालने चौकार मारला होता त्याचा मात्र इथे झेल सोडला जातोय. कितकाच महागडा ठरेल विशाल हे देखील पाहायला मिळेल आपल्याला. उर्वरित या चेंडूत एक चेंडू मात्र शिल्लक असेल. हा चेंडू मिड विकेट मध्ये चेंडू येतोय. गणेश धावतात, उचलणार फेकी करणार, तत्पुरती मात्र 2 धावा. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरतोय आणि इथे षटक संपल्याचा मात्र इशारा येतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. संदीप परतलय आणि मात्र विशाल आणि जीवनला मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना बाजू आहे. विशाल त्याच्याबरोबर मात्र जीवनला बाजू आहे. 3 चेंडू फेस करत असताना मात्र संदीपने 8 धावांचं योगदान देत असताना मात्र परतलंय. अठरा बॉल 28 तासाचं मेगर मध्ये प्रभाकर येतोय संघाकडून. मात्र दुसरा षटक आता प्रभाकर येतोय. प्रभाकरचा पहिला चेंडू मात्र फटका, चेंडू सीमेचा वेग घेईल. 1 बाउन्स येतोय चौकार. विशालच्या बॅटमन हा दुसरा चौकार व्हायला मिळाला. पहिला चेंडू आणि त्यावर मात्र विशालचा हा फटका. 4 धावा. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 19 अंकावरती. बडवल संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या लास्ट कॉल असेल तुम्हाला, नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्रीज सोडले. हा दुसरा झटका मिळत असताना मार्कआउट टीमला 19 धावसंख्येवरती. धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग विशालच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. क्रीजवर थांबणं गरजेचं होतं. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फसलाय. विशाल इथं परततोय. युवराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 2 चेंडूचा झाला इथे खेळ समाप्त. 2 झटके लागत असताना मार्कआउट या टीमला. धावा येत होत्या. इथं मध्ये अंकुश लावलेला आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटर मध्ये आतमध्ये गेला युवराज त्याच्या साथीला मात्र जीवनला पाहतोय. 19 धावा धावफलकावरती लागल्यात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, पकडली जाते.
फलंदाजाला इथं परतावं लागतं. जो नौका गेलेला फलंदाज युवराज त्याला देखील इथं परतावं लागतं. बॅक टू बॅक 2 हादरे लागत असताना मार्कआउट टीमला 19 धावसंख्या स्थिरावले. युवराज परतलाय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तीन चेंडूचा झाला खेळ समाप्त. बॅक टू बॅक 2 विकेटचं मात्र इथं होतं पतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नामदेव बारके नामदेव मार्के नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. फारसा अनुभव आहे, फारसा वेळ क्रिकेट खेळलाय. नामदेव मार्के चाललेत मैदानाच्या आतमध्ये, रवाना झालेत. लास्ट कॉल असेल भरवल टीम साठी. आपणास विनंती आहे की कुठे आपण असाल तर इथं नाणेफेकीसाठी यायचे. नेक्स्ट मॅच मालेवाडी विपक्ष भडवल. तर भडवल संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण या लवकर लवकर नाणेफेकीसाठी. 3 चेंडूचा झाला खेळ समाप्त. 19 धावा दाबलगावरती लागलेत. चौथा चेंडू वेगवान चेंडू निर्धावची होते सांगता. गुडलेस पॉइंटवरती चेंडू वारंवार पिकअप घेत आहे. नामदेव मार्गे हा पाऊल डॉट घेत आहे. डॉट केलं असताना 4 बॉलचे होते ते समाप्ती. 19 धावा लागल्या दाबलगावरती. 5वा चेंडू बॅटच्या राडार मध्ये चेंडू. चेंडू सीमारेषे पलीकडे येतोय. नामदेव मार्केच्या बॅट बंद हा षटकार. नामदेव मार्केच्या बॅट बंद हा पहिलाच षटकार पाहायला मिळाला आपल्याला. पंचवीस धावा दाबलगावरती लागल्यात. एक दर्जेचा षटकार मिडॉनला पाहायला मिळाला. लास्ट बॉल मिसफील्ड होते. रघुनाथ मस्कर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांकडून सरचे स्वागत. आपणास विनंती आहे की आपण मंचावरून स्थानपन्न व्हायचे. रघुनाथ मस्कर आपण इथं आलात. आपणास विनंती आहे की आपण मंचावरून स्थानपन्न व्हायचे. 26 धावा दाबलगावरती लागल्यात. 12 बॉल 17 असं समीकरण मात्र अजून पाहायला मिळते. 12 बॉल 17 धावांची गरज असेल मार्केट टीमला. 12 बॉल 17 असं समीकरण येऊन ठेवलंय. तीन फलंदाज बाद झालेत ना. आता 12 बॉल 17 असं समीकरण येऊन ठेवलंय. बॅटिंग लाईनअप मोठी आहे मार्केवाडी टीमची. कारण रामदेव क्रिजवे सलामीसाठी गेला. जीवन देखील आहे. गोलंदाजी ट्रॅक मात्र आनंद येतात. आनंद येतात. तिसऱ्या षटकात हाताळण्यासाठी आनंद झालेत वरने टीम कडून. लास्ट कॉल बडवल टीमला असेल, अन्यथा पॅनेटला सामोरं जावे लागेल. पहिला चेंडू आनंदचा वाईट. 27 धावा दाबलगावरती लागलेत. आतापर्यंत 16 धावांची गरज असेल मार्केट टीमला विजयासाठी. 12 बॉल आणि 26 रनांची आवश्यकता. 12 बॉल 26, 12 बॉल 16. नीट धावची होती सांगता. व्हाईटने संघाची धावसंख्या वाढत पुढे सरसावल 28 अंकावरती.
28 धावा धावलकवरती लागलेत. दुसरा चेंडू नामदेव मार्केचा हा पटका हवेत आहे. शतरक्षक येतात, मिसफील्ड होते, कॅच सुटली जाते आणि 2 धावा. तीस धावा धावलकवरती लागल्यात. विकेटची संधी निर्माण जाती, परंतु शस्त्ररक्षकाची चुकी. नामदेव मार्के एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगले बॅटिंग षटकार चौकार पाहायला मिळतात आणि त्याचा मात्र झेल इथं जमिनीला दान होते. एक्स्ट्रा मध्ये जमिनीला गुदगुल्या पालत मात्र 1 धाव मात्र इथं होते पूर्ण. 31 धावा धावलकवरती लागलेत. 9 बॉल 12. एखादा मोठा फटका मात्र मार्कावडी टीमला विजयीकडे घेऊन जाऊ शकतो. जीवन आलंय बॅटिंग साठी. हा चेंडू खोदून काढलाय चेंडूला. मिडल मध्ये चेंडू जातोय, दुसरीचा केला जातोय प्रयत्न, दुसरी धाव देखील इथं होते पूर्ण. 33 धावा धावलकवरती लागल्यात. कार्पेट लेवलने इथं चेंडू मारला गेला. जीवनच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना 2 धावा इथं पूर्ण झाल्या. 33 धावा धावलकवरती लागल्यात. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण आनंद पाहतोय. हा चेंडू गुडगा टेक तमाशा टेक फटका केला असताना आता चेंडू होतोय मिस. हा फटका केलेला असताना मात्र पीठ चेंडू पाहायला मिळाला, फटका फसला गेला. ते धावा धावलकवरती लागलेत. हा चेंडू मिड ऑफ मध्ये जातोय. 1 धाव केली जाते पूर्ण. सहा बॉल 9 असं समीकरण येऊन टेपलंय. 3 ओव्हरचा झाला इथे खेळ समाप्त आणि 34 धावा धावलकवरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता सहा बॉल 8 असं समीकरण येऊन ठेवलंय. सॉरी 6 बॉल 9. सहा बॉल 9 असं समीकरण येऊन ठेवलंय. बॅटिंग करत असताना मार्कावडी टीम आतापर्यंत जाऊन पोहोचले 34 धावसंख्येवरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चौतीस धावा धावलकवरती लागल्यात. न्यू बॅटर न्यू गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅक वर तयार होत आहे तो दीपकला आपण पाहतोय. चौथा षटक हाताळण्यासाठी दीपक येतोय. दीपक आलेत गोलंदाजीसाठी. दीपक तर पाहिला चेंडू मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल याचा शतक पाठला करतोय, परंतु चेंडू परार होतोय. हा येतो चौकार. जीवनच्या बॅट मधनं चौकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावल. अडतीस अंकावरती 5 बॉल 5 असं समीकरण. जीवनच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. 5 बॉल 5 धावांची मध्ये आवश्यकता असते मार्कावडी टीमला. डॉट बॉल
4 बॉल 5 असं समीकरण येऊन ठेपलंय. एखादा मोठा फटका मार्कवाडी टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल तर लगातार 2 बॉल डॉट बॉल हा वरने टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. हा जीवनचा फटका फसलाय, पकडले जाते. जीवनला मात्र इथं परतावं लागतंय. आता समीकरण येऊन टेपलंय. 3 बॉल 5. 3 बॉल 5. जीवन इथं परततोय. मॅच मध्ये मात्र नवीन रोमांच तयार होतोय. 3 बॉल 5 असं समीकरण येऊन टेपलंय. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर डॉट बॉल आणि हा जीवनच्या स्वरूपात मिळत असताना हा चौथा झटका मार्कवडी या टीमला. जीवन परततोय आणि बॅटर मध्ये आतमध्ये जातोय. प्रवीण जातात मैदानाच्या आतमध्ये. दीपक गोलंदाजी ट्रॅक वय. पहिल्या चेंडूवर चौकार काढल्यानंतर मात्र बॅक टू नंतर डॉट बॉल, नंतर जीवनची विकेट. आता मात्र 3 बॉल आणि 5 असं समीकरण. हा निर्धावित चेंडू असेल. हा डॉट बॉल आला तर मॅच मधील रोमॅक्स तयार होईल. प्रवीण गेलात बॅटिंग साठी. मार्कवडी संघाचा नामदेव नॉन स्ट्राईकला आहे. तो स्ट्राईक साठी जाण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करेल, कारण त्याच्यामध्ये मोठा फटका खेळण्याची क्षमता आहे. हा बॉल 35 मध्ये चेंडू गेला. कॅचची संधी मात्र निर्माण झाली. 2 बॉल 4 असं समीकरण येऊन टेपलंय. 2 बॉल 4. नामदेवकडून अपेक्षा असतील मार्कवडी टीमला. सातत्याने चांगले क्रिकेट खेळले जातात मार्कवडी टीम कडून. नामदेवच्या माध्यमातून षटकार चौकार पाहायला मिळतात. तितकाच अनुभव देखील नामदेवकडे आहे. 2 बॉल 4 असं समीकरण येऊन टेपलंय. पहिल्या चेंडू चौकार काढल्याच्या नंतर मात्र दीपकचे त्यानंतरचे 3 चेंडू मात्र नियंत्रित टप्प्यावरती पाहायला मिळाले. 2 बॉल 4. 5वा बॉल. डॉट बॉल. आता मात्र 1 बॉल 4. मॅच मध्ये मात्र सहा बॉल 9 असं समीकरण होतं. असं वाटलं होतं मार्कवडी टीम मध्ये एकतर्फी विजय घेऊन जाते की काय, परंतु सध्याच्या घडीला 1 बॉल 4 असं समीकरण येऊन टेपलंय. कर्णधारच्या स्वरूपात नामदेव मार्के हे त्याच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅक मात्र दीपकला पाहतोय. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला दीपकचा. हा चेंडू मात्र डॉट मार्कवडी टीमला विजयासाठी एक चौकार. 1 बॉल 4 असं समीकरण. एक बॉल 4 असं समीकरण टेपलंय. हा चेंडू दीपकचा नामदेव मार्केसाठी. हा चेंडू नामदेव बॅटच्या राडार मध्ये चेंडू. 15 शतक आहे. पकडली जाते जेल. वरने टीम होती ते विजयी. हाडलक मार्कवडी टीम. असं वाटलं होतं का मार्कवडी टीम हा सामना जिंकू शकतो. 6 बॉल 9 असं समीकरण होतं या ओव्हर मध्ये, परंतु चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हाडलक मार्कवडी टीम. या सामन्याचा सामनावीर ठरतोय प्रभाकर. त्यांनी 20 रनांचा दावा करत असताना 2 विकेट मात्र प्राप्त केला. असा हा ठरतोय ऑलराऊंडर प्रभाकर वरने या टीमचा.
सर्वप्रथम बॅटिंग करत असताना वर्ण या टीमने 42 धावा मात्र केल्या. त्या 43 धावांचं लक्ष्य मात्र मार्कावर टीमसाठी ठेवलं होतं.